हे श्री महादेवा, मनुष्य रूपात तुम्ही इथे आला आहात याचा मला विशेष आनंद आहे। अलसिद्धनाथ आप्पा, माझ्या आईनं आयुष्यभर तुझी भक्ती केली आहे, तिला आता माझी चिंता आहे, तूच आधार आहेस तिच्यासाठी। जो समस्त विश्वाची चिंता वाहतो त्याची चिंता करण्याचे कारण नाही हे त्या माऊलीला काय ठाऊक। पर तिनंच धाडलं आहे मला तुझ्याकडे। मला ठाऊक आहे, मी तुझीच वाट पाहत होतो बाळप्पा। तुला ठावच आहे का मोर कामाचा किती मोठा डोंगर आहे ते? मला त्याची कल्पना आहे। जिकडे नजर टाकावी तिकडे दुःख आहे, गरिबांना कुणी वाली राहिला नाही, खायला अन्न नाही, अंगावर कपडा नाही, राहायला छप्पर नाही बघ, अशी अवस्था आहे। ज्याच्याकडे पैका आहे त्याला तो कमी पडतोय आणि सौता मोर दुसरं कुणी बी दिसत नाही त्याला। धर्म जागवला पाहिजे। खरं आहे ना व? मग पायात बेडी टाकून कसं चालल? परंतु बाळप्पा, जिथे शिव आहे तिथे शक्ती असणारच। आज तुमची अर्धांगिनी जी होऊ पाहते आहे ती म्हणजे साक्षात पार्वतीचे प्रतिरूप आहे। आणि असे असताना खरे तर मी कोण जो कौल देणार? ते तुला आणि मलाच ठाव आहे, पण लगीन झालं तर संसार येणार आणि एका जागेला बसून जगाचा संसार कसा होईल? परंतु शिवासोबत शक्ती नको का? तीच ती बघल आणि तिला जगाचं कल्याण करायला मी अडवलं आहे वय। बाळप्पा, असे म्हणून कसे चालेल? आता मी तुझ्याकडे कौल लावा येईन असं सांगून आलो हाय आईला, तिची भाबडी श्रद्धा आहे तुझ्यावर। सांग काय कौल देतोयस? मुळात मी खरंच कौल देऊ का? आप्पा, आता तुला माघार घेता यायची नाही। ठीक आहे, मी माझा कौल देतो। ठाव आहे मला। बाळू, तुला सत्यवासोबत लग्न करावेच लागेल। हे काय बोलतो आप्पा? तुमचे इथे येणे आणि मला कौल मागणे ही देखील आपल्या दोघांची लीलाच आहे। तो कौल तू द्याय नाही पाहिजे होतास। आप्पा, आय हे मधनच कुठं गेलं म्हणायचं? हा बाहेर गेला आहे, मला विचारत होते बाळू मामा कुठे गेले आहेत म्हणून, माग मागच गेले आहेत। बाळूला काय बोलायचं नाही ना व? ते काय बोलणार आहेत? आणि त्याच्या डोसक्यात राग आहे हे विसरून चालायचं नाही। कौल लावायचं त्याला काय पटलेलं नाही, मला बी पटलेलं नाहीच म्हणा। सांगते आहे ना व, मग विश्वास ठेवा की समज मनागत होणार आहे। आणि जर का कौल नाही आला तर बाळूला बरंच आहे की, म्हणून आम्ही म्हणतो हाय का पाठवाय न गवत। काय बी काळजी करू नका, लगीन होणार। पर बाहेर मला बाळू मामा म्हणत होते की आमच्या सारख्यांची लगीन टिकत नाहीत। काय आमचं आहे त्याच? चौथाला काय राजा महाराजा समजतो का काय? कुणाच ठाव? आमच्या सारख्यांची लग्न टिकत नाहीत म्हण। कोण हाय यो? आणि काय म्हणला? काय वेगळं म्हणणार आहे? तुला समजा ठाव आहे म्हणे।
तुला काय ठाव आहे? अगं काय ठाव आहे मला? सारखं म्हणत असतात तुला ठाव आहे, आणि तुला शिक्षा न ग म्हणून मी लग्नाला नाही म्हणत आहे म्हणे. उगा काहीतरी बोलायचं आणि समोरच्याला नकार द्यायला लावायचा, ही काम आहे. आपण ध्यान नाही द्यायचं. मला तर एकच घ्यावं वाटतं आहे. जर कौल नाही असं आला तर काय करायचं? कौल नाही येणारच नाही. तो कौल काय ना मला काय ठाव नाही. लगीन करायचं म्हणजे करायचं, नाही तर मी जीव देईन बघाय. संगे काय बी काय बोलती आहे? अगं खरं तेच बोलते हाय. किंवा जर लग्नाला नाही म्हणला तर म्या काहीतरी जीवाचं करून घेईन. असं काय बी करायला लागणार नाही. ते तू आणि तुझा लोक बघून घ्या. आणि त्या पंचाच्या जीवावर माझ्या सासूबाई आणि हे उड्या मारत होते. आता चावडी भरवायची होती, भरवली का? काय झालं कुणास ठाव. आजा म्हणत होता की पंच बाळूला भ्याले आहे, तुमचं आवडीचं नाव बी काढ ना आता. काय झालं हाय, काय होणार आहे कुणास ठाव. काय चाललं आहे तुमचं? म्या सांगते हाय ना व, हा काय ऐकायचं नाही असंच ठरवलं हाय. हा काय होणार आहे, काय होणार आहे, काय लावलं आहे सारखं? चांगलं सांगते हाय ना व म्या. तर तुम्हाला किती वाटतं हाय का ह्यो कौल नाही द्यायला पाहिजे? अगं काय बी काय बोलते हाय, आम्हाला असं का वाटल? मग ऐका की माझं, कौल भयच येणार. आणि आता कुणी बी काय बी बोलू नका. राम राम पंत. यो राम 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 राम. काय चाललं आहे? काय नाही, चाललोय शेताव. यो चांगलंय चांगलं. तात्याने आज तुमच्या संग एकटे एकटे वाटत असेल ना मग? अयो तो असून काही उपयोग आहे त्याचा? बिनकामाचा तो असून नसल्यासारखा. आणि त्याच्या वाचून माझं काही अडत नाही, लक्षात असू दे. अय्यो वय पर अचानक गेला कुठं म्हणायचा तो? अय्यो तो बाळू गेला हलसिद्धनाथाला, गेला त्याच्या मागे मागे कौल लावायला. म्हणजे येऊ बी कौल लावा गेला आहे म्हणा की. अय्यो सारखं लग्न 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 करत असतो. पर तुम्ही त्याच्या लग्नाचं बघायला पाहिजे होतं की. यो मी काय बघणार आहे तिच्या लग्नाचं? यो बिनकामाचा तो, कोण देणार त्याला मुलगी? कामच करत नाही. अय्यो खूप प्रयत्न केले पण काही होत नाही. अय्यो आता बघू काय होतंय. अय्यो काय होणार? तिकडून पण नकारच येणार. काय होणार? वय तुम्ही आहे म्हणून कसं बस चाललाय बघा त्याचं. होय, तुम्ही नसता तर काळा कुत्र विचारलं नसतं तात्याला. बरोबर. बाकी काय चाललं गावात? काय नाही, समजा शांत आहे बघा. अय्यो बाळू नाही गावात म्हणजे सगळं शांतच असणार. अय्यो वय तो असला की काहीतरी होतच असतंय. अय्यो राम राम पंच. अय्यो राम 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 राम. काय गप्पा चालल्या आहेत? अय्यो गप्पा काय, गावात फेरफटका मारत होतो, हे भेटले. बर, तुझं काय चाललं? काय चालायचं? आपली रोजची कामं. बाळूच्या घरची काय परिस्थिती? आता काय असायचं, बाळू कौल लावायला गेला आहे ना व, मग घरातली वाट बघत आहेत. तुला काय वाटतं काय येईल कौल? आता हलसिद्धनाथ आप्पा जो कौल देतील तेच होईल की काय. अय्यो पण बाळू तर लग्नाला तयार नाही, मग कसं होणार? जर कौल होय आला तर? आता ते कसं सांगावा, पर जे काय बी होईल ते चांगलं होईल बघा. अय्यो पण सुपारी झालेली असताना सुद्धा बाळू लग्नाला नाही म्हणतो, हे चुकीचं वाटत नाही तुला? पण अहो म्या तुम्हाला माग बी म्हणलो आहे ना व, बाळू नाही म्हणतो त्या माग काहीतरी कारण असेल, तो उगा असं म्हणायचं नाही बघ. अय्यो खूप बाजू घेतोस रे बाळूची. अव तसं काय बी नाही, म्हणजे म्या बाळू संग असतो ना व, मग मला ठाव हाय का त्यो कुठं बी चुकायचा. अय्यो बाळू तुला मदत करतो, तुझा जीव वाचवतो, म्हणजे त्याचं सगळं म्हणणं बरोबरच की रे. अय्यो अव तसं काय बी नाही, म्हणजे त्यो मला मदत करतो म्हणून नाही म्हणत म्या, त्यो हायच खरा. अय्यो अय्यो म्हणजे तो खरा आणि आम्ही काय खोटारडे. अहो मला तसं काय बी नव्हतं म्हणायचं, म्या फक्त आपलं मत सांगितलं तुम्हाला. अय्यो तुझं मत तुझ्याकडेच ठेव रे बाबा, आम्ही कशाला ऐकू तुझं मत? अय्यो मत सांग.
हाय का आता म्हणजे तेच विचारतात आणि तेच म्हणतात मला काय करायचं हे बरं आहे. गंगे, ए गंगे, हा कुठं हरवली आहेस? कुठं नाही. कसला विचार करत होतीस? कसला विचार करू बाई, बाळूचाच विचार करत होते. आता काय झालं? तो लग्नाला नाही म्हणत होता, मग कौल लावायला कसा काय तयार झाला हे काय समजत. गेला हाय ना व, तरी ते अडचण आहे बाय. अगं अडचण नाही, पण तो तयार झाला हे काय पटत नाही. मला वाटतं हाय काल सिद्धनाथ आप्पा त्याच्या बाजूने कौल देते आणि तसं खरंच झालं तर? नाही म्हणणार, मला ठाव हाय. जेव्हापासून समजायला लागला हाय तेव्हापासून हाल सिद्धनाथ आप्पांची पूजा करते हाय आणि आजवर केलेल्या पूजेतच मी फळ मागते आहे त्यांच्याकडे. मला बी ठाव हाय बाळूचं भलं कशात हाय ते, आणि तसंच आप्पासनी बी ठाव हाय. तू म्हणती हायस तसंच होऊन दे म्हणजे झालं बघ. राहून राहून भ्या वाटतं आहे आता. समजा इतकं आणलं गेलं हाय म्हणून तुला असं वाटत असेल. बरं बाळू मामा परत केव्हा येणार आहे? येईल की, कौल लावून लागलीच येणार आहे. सांगितलं हायस का कबूल करून घेतलाय त्याच्याकडनं? सांगितलं हाय. म्हणजे झालं. एवढं सोपं असतं बाई बाळूचं काय बी. अगं त्यानं कबूल केलं तरी तो येईल का नाही सांगता यायचं नाही. आता तर त्यानं कबूल बी नाही केलं. गंगे, तू नग काळजी करू, येईल की. आणि कुठं जाणार आहे तवा? हा, बाळू हाय त्यो समद जग त्याच्याच मालकीचा असल्यागत हाय. कुठं जाईल म्हणून. म्हणजे बाळू मामा लवकर येणार नाहीत तर? सत्ये, तू आता इथं काय बी ऐकू नग, येईल ते 2-4 दिवसात. आणि तू बी उगा पोरीला घाबरवू नग. या तिला कशा पायी घाबरव. इथं माझं मलाच काय समजना झालं. तू त्याच्याकडनं कबूल करून घ्याय पाहिजे होतं. 4 दिवसात येणार का 5 दिवसात येणार जे काय असेल. हे विचार बंद कर जरा. चौथा बी काळजी करते आहे आणि आमासनी बी काळजी पाडते. आजी, मी ऐक विचारू का? विचार. बाळू मामा सारखं म्हणत असतात की आमच्या सारख्यांची लग्न टिकत नाहीत म्हणून. तुला काय ठाव आहे का? नाही, आणि ठावा असायला असं काय नाही. हो तसं म्हणत असत. आता तू उगा काय बाय डोक्यात घालून घेऊ नग. असं काहीतरी विचार करत बसली आणि झोप लागत नाही बघीला. अरे काय बाळू, आतमध्ये गेला तर तिकडच बा. कौल लावाय गेलतो ना व. काय कौल, मला एकल्याला सोडून आतमध्ये गेला आणि गपकन दरवाजा बंद झाला. अगं समजायलाच मार्ग नाही ना, आणि गेला तर गेलाच. पार दिवसाची रात झाली इथं. अरे बोलणं तर व्हाय ना ग का. कोणा संग बोलतो? तात्या तू काय येडा बेडा आहेस का रे? हा, आता हाल सिद्धनाथाकडे गेलो म्हणल्यावर कोणा संग बोलणं चालू असेल? मी आता येडा नाही, पण तू मला येडा बनवितो आहेस असं वाटतं बघ. अरे तुला कशा पायी येडा बनवू म्या? जे हाय तेच सांगतोय म्या. म्हणजे हाल सिद्धनाथ तू संग बोलायला आलते होय? होय, त्यांच्या संगच बोलत होतो म्हणून उशीर झाला. असं म्हणजे ते आत आहे का आता? वय आहेत. पुढं काय कोणच नाही तिकडं? ते कोण आहेत? आरती समाधी आहे. आणि समाधी कशी बोलन?
सोड, तुला नाही समजायचं. चल. अय काय चल कुठं? इथं काय तू ऐकायला आलं का काय मी? अरे आता काम झालं तरी उगा थांबायचं होय? कोणाचं काम झालं? कोणाचं म्हणजे? माझं. आणि मग माझं काम करायला नका काय? आता तुझं कसलं काम? अरे अरे माझ्या लग्नाचं काय ते बघायचं नाही का? अरे होय की, तू बी कौल लावणार आहे ना व? हं? जा जा कौल लाव. ए अरे पर इथं कौल कोणाला लावा येत? अरे तात्या, कौल लावायचं म्हणजे हाल सिद्धनाथासनी जाऊन विचारायचं. अरे बाबा ते तुला बोलत असत्याल, ते का मला येऊन सांगणार आहे लगीन होईन का नाही काय? हे बघ, हे फुल त्यांच्या मोर ठेव आणि विचार लगीन होणार आहे का नाही. हं. फुल जर उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईल, आणि फुल डाव्या बाजूला पडलं तर काही बोल नका. हा तू तू थांब, जाऊ नका, मी जाऊन येतो. बाय बाय. जाऊ नको बरं तू. जा. हल सिद्धनाथ म्या तात्या आजवर कधी कोणाचं वाईट वांगाळ केलं नाही बघ, पण माझं लगीनच नाही होत. काय करू काही समजना बघ. आता तूच सांग, माझं लगीन होईल ना? देवाला बी प्रश्न पडला काय? अरे हल सिद्धनाथा, अरे सांग ना बाबा, अरे लगीन होईल का नाही? उजव्या बाजूला पडला. बाळून काय सांगितलं होतं का? उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईल आणि डाव्या बाजूला पडलं तर नाही होणार. आणि हे उजव्या बाजूला पडलं, अरे म्हणजे लगीन होईल. अरे हल सिद्धनाथा, लगीन होईल. अरे पर माझ्या डाव्या का देवाच्या डाव्या? माझ्या उजव्या का देवाच्या उजव्या? काय बोललाच नाही तो. मग आता समजायचं कसं? म्हणजे माझी उजवी बाजू म्हणजे देवाची डावी बाजू, आणि माझी डावी बाजू म्हणजे समजायचं कसं? विचारून येतो. अरे बाळू, अरे माझी उजवी का देवाची उजवी बाजू? म्हणजे? अरे म्हणजे माझ्या उजव्या बाजूला पडलं तर लगीन होईन का देवाच्या उजव्या बाजूला? म्हणजे बघ, आता मी देवाच्या समोर उभं राहिलो, हा, तर माझी उजवी बाजू ना ती देवाची डावी बाजू. आणि मग ए तात्या, अरे गप की, फुल तुझ्या कुठल्या बाजूला पडलं तेवढंच सांग. हा हा माझ्या वय म्हणजे मी असं, हा माझ्या उजव्या बाजूला म्हणजे देवाच्या डाव्या बाजूला. आणि मग काय समजायचं आता? समज काय समजायचं आहे. ए सरळ सांगणार आहे, असं कोड्यात काय बोलतो तू? होईल तुझं लगीन. हा हा वाट बघ. वाट बघ म्हणजे? अरे म्हणजे लवकरच तुझं लगीन होईल. वाट बघाय ना ग वय. अरे इतके वरील झाले वाट बघतो, अजून थोडे दिवस बघू की त्याला काय होतंय. वय बघ बघ, हा वाट बघ. अय बाळू, आज मला एक खुश आहे. तुझ्यामुळे मला कळलं का माझं लगीन होणार आहे. अरे बाळू, तुझ्या कौलाचं काय रे? दिला की कौल त्यांनी. हा काय दिलं? लगीन करायला सांगितलं आहे. मग आता काय करायचं? आता काय? आता काय म्हणजे लगीन करणार. आता ह्याच्यातून काय सुटका नाही तुला. गावात गेल्यावर बघू काय होतंय ते. आता काय गावात गेल्यावर बघतो. हाल सिद्धनाथांनी सांगितलं म्हणजे लगीन होणार तुझं. मी नाही म्हणत होतो, तर त्यांनी सांगितलं असं नाही चालायचं. खरं बाळू, तू तर असं सांगत आहे का हाल सिद्धनाथ खरंच तुझ्या संग बोलत होते? होय, अरे खरंच बोलत होते. गे बस, काही नक बोलू आपलं. तुला म्हणलं नव, तुला नाही समजायचं. अरे पण तुला समजलं नव, लगीन करा लागेन. यातनं काहीतरी वाट काढायला लागेल. आता ह्यातनं काय वाट काढतो बाबा? आता घरचे झाले, बाहेरचे झाले,
आता तर देवत म्हणले लगीन करा लागन तर कराच लागन तुला आता. नाही यातनं बी काहीतरी वाट असलच.